नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दुर्गा मातेचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा देवी. कुसुमाप्रमाणे हास्य आणि ब्रह्मांडाची निर्मिती केलेली अशी ही कुष्मांडा देवी हिला म्हणतात. सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सगळीकडे अंधारच अंधार पसरला होता आणि मग ब्रह्मदेवांच्या निर्देशानुसार ह्या देवीने आपल्या ईश्वरी हास्यातून या ब्रह्मांडाची निर्मिती केली. हिचं तेज, हिचं रूप जर आपण बघितलं तर ही अगदी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. कारण ही एकमेव अशी देवी आहे की जी सूर्याचा ताप सहन करून सूर्यलोकामध्ये निवास करते आणि त्याच्यामुळे हिचं तेज जे आहे ते सगळं पृथ्वीवर आपल्याला पसरलेलं दिसतं, जे आपण चैतन्य म्हणतो ज्याला. तर हे चैतन्य प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे ह्या देवीला आदिशक्ती, आदिमाया असंही म्हणतात आणि हा उल्लेख आपल्याला भागवत पुराणामध्ये बघायला मिळतो. त्याचप्रमाणे ही देवी अष्टभुजा असून हिचं वाहन जे आहे ते वाघ आहे. हिच्या हातांमध्ये कमळ, त्रिशूळ, कमंडलू, अमृत कलश, त्याचप्रमाणे हिच्या 8व्या हातामध्ये सिद्धी आणि जपमाला आपल्याला बघायला मिळते. ह्या देवीला लाल रंग प्रचंड प्रिय आहे. त्यामुळे हिला लाल रंगाचं फूल, लाल रंगाचं वस्त्र आणि लाल रंगाचा चुडा हा तिला खूप आवडतो. त्याचप्रमाणे लाल रंगाचं सिंदूरही तिला वाहतात. पण जेव्हा आपण तिची पूजा करणार आहोत तर साधकाने मात्र हिरवा रंग तिथं सगळा वापरायचा आहे. म्हणजे काय तर साधकाने हिरव्या रंगाचं वस्त्र वापरायचं आहे. त्याचप्रमाणे हिला वेलची आणि बडीशेप हे अर्पण करायचं आहे पूजेमध्ये. अशी ही कुष्मांडा देवी आहे. नैवेद्यामध्ये हिला कोहळा हे खूप आवडतं, त्यामुळे कोहळा किंवा पेठा किंवा मालपोहा याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर ही देवी अशी आहे की थोड्याशा भक्तीने सुद्धा ती लगेच प्रसन्न होते आणि जेव्हा ही देवी प्रसन्न होते तेव्हा ही अनाहत चक्राशी संबंधित असल्यामुळे साधकाचं मन हे अनाहत चक्रात स्थिर होतं आणि जेव्हा ही आपल्याला प्रसन्न होते तेव्हा साधकाची उन्नती ही इहलोके आणि परलोकात सुद्धा होते. तर अशी ही कुष्मांडा देवी आहे. या देवीचा मंत्र जो आहे तो असा आहे, ओम कुष्मांडई नमः. किंवा दुसरा मंत्र, या देवी सर्वभूतेषु देवी कुष्मांड रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राची माळ तुम्ही करू शकता. एक वेळा करा किंवा जेवढी जास्त तुम्हाला जमेल तेवढी करू शकता. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामी ओम.